हॅलो, कशा आहात सर्वजण. तर पहिला व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल कोकण ट्रिपचा. तर हा आहे व्हिडिओचा सेकंड पार्ट. तर इथे आम्ही आलो होतो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी. तर सगळ्यात अगदी ज्योतिबाचं दर्शन करून मग आम्ही इकडे निघणार होतो. जास्त काही अंतरावर नव्हतं ते, तिथून जवळच आहे. पण ऊन खूप होतं बरं का. तिथे गेलो तेव्हा ऊन नव्हतं आणि इथे कोल्हापूरमध्ये भरपूर ऊन होतं. तर खूप जास्त ऊन लागत होतं आणि गर्दी तर भरपूर होती. खूप जास्त लाईन होती. मुखदर्शनाला जेवढी गर्दी होती ना तेवढीच लाईनीमध्ये म्हणजे नाही का आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी होती. तरीसुद्धा आम्ही म्हटलं नाही, आतमध्ये जाऊन तर म्हटलं मुखदर्शन घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप खूप जास्त म्हणजे जास्त प्रमाणात गर्दी होती तिथं. आणि त्यानंतर गेलो आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी. तर तिथूनसुद्धा देवी खूप छान दिसत होती. दर्शन वगैरे घेतलं छानपैकी आणि बाहेर आलो तर ही फ्रेम दिसली मला. तर खूप छान होती ती फ्रेम. त्या दादांना म्हटलं एक व्हिडिओ घेऊ का, तर ते आनंदाने म्हटले घ्या म्हणून. काही काही दुकानदारांना नाही आवडत व्हिडिओ घेतला, तर ते सहकुशीने म्हटले. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बर्फाचा गोळा वगैरे घेतला. थोडंसं फिरलो तिथे आणि शॉपिंग वगैरे काहीच नाही घेतली. फक्त एक ते खलबत्तं टाईप असतं ना ते दगडाचं वाटायला, ते घेतलं. आणि तिथून पुढे निघालो तर आम्हाला येताना रंकाळा दिसला. तर तिथे काही थांबलो नाही, आम्ही खूप उशीर होणार होता. मग बाहेरूनच पाहिलं थोडीशी गाडी साईडला लावून. आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला जाणार होतो. जेवण वगैरे केलं आणि तिथून पुढे आम्ही बाळूमामा दर्शनसाठी जाणार होतो. तिथून बराच लांब होता आदमापूर. तर गाडी एक साईडला लावली आणि पायी गेलो तिकडे. आणि त्यानंतर आम्ही पायी चालत चाललो होतो मंदिरापाशीची. तर पोचलो तिथेही मुखदर्शन घेतलं. कारण सुट्ट्यांमुळे प्रत्येक ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आणि एवढा वेळ म्हणजे लाईनीमध्ये थांबून दर्शन घेण्यासाठी खूप वेळ नव्हता. कारण तिथून पुढे रत्नागिरी फार लांब होती. तर म्हटलं चला आता त्याच्या दारात तर आलो आहे ना, तिथून दर्शन म्हणजे कळसाचं दर्शन घेतलं तरीसुद्धा देवाचं दर्शन होतं. पण आम्ही मुखदर्शनच घेतलं प्रत्येकाचं. तुम्ही बघू शकता लाईन किती मोठी होती. आणि तिथून पुढे निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी, कारण आम्हाला खूप उशीर होणार होता जाण्यासाठी. आणि त्या पुढे गेलो आणि घाट लागला आम्हाला. नशीब आम्ही तो घाट अंधाराच्या अगोदर क्रॉस केला होता, कारण खूप मोठा असा घाट होता, खूप डेंजर होता. बापरे, खूप घाबरले मी तो घाट बघून. तर तिथे गेलो आणि फर्स्ट टर्नलाच ते माकड बसलेलं होतं तिथे बरं का. तर म्हणजे बसूनच राहिलं ते. त्याला काहीतरी खायचं होतं. त्याला पाणी वगैरे दिलं पण त्यांनी काही पाणी घेतलं नाही. आमच्याकडे करवंदी होत्या, ते त्याला दिल्या आणि पुढे निघालो आम्ही. तर बघू शकता तुम्ही दिवस मावळ तिकडे चालला होता आणि ते घाट असं पाहून एक वेगळीच मनात भीती होती बरं का. पण आम्ही कोणालाच ह्याबद्दल काही बोललो नाही. सगळी चर्चा ह्यावर घरी आल्यानंतर झाली बरं का. तर बघू शकता तुम्ही कसा दिसतोय तो. म्हणजे छान पण वाटत होतं ते हिरवे म्हणजे झाडं वगैरे बघून, ते डोंगर पाहून. आणि त्यानंतर आम्ही फायनल आलो रत्नागिरीमध्ये. तुम्ही बघू शकता गणपतीपुळेची गर्दी, इतकी गर्दी म्हणजे बापरे, गाडी पार्किंगला सुद्धा जागा नव्हती तिथे. आणि त्यानंतर फायनली कसं बसं हॉटेलसुद्धा फुल होते. तिथं जेवण मिळणंसुद्धा मुश्किल होतं, रूम मिळणंसुद्धा मुश्किल होतं. पण नशिबाने आम्हाला भेटली रूम आणि जेवण वगैरे केलं आणि छानपैकी आराम केला. तर सकाळी रात्रीच जायचं होतं, पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर सकाळी जाणार होतो आम्ही फिरायला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की. तर पुढचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल.